स्वतःच्या 16 वर्ष अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याची खोटी तक्रार नोंदवून तिचा बालविवाह आणि लैंगिक अत्याचार लपवण्याचा पालकांचा डाव बार्शी तालुका ग्रामीण पोलिसांनी उधळून लावलाय। या धक्कादायक प्रकरणात पीडितेच्या आई वडिलांसह एकूण 16 जणांवर पोस्को बलात्कार आणि बालविवाह प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीच्या वडिलांनी 10 जून 2026 रोजी आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली होती। मात्र 11 जून रोजी मुलगी स्वतः पोलिसांसमोर हजर झाली आणि तिने महिला पोलीस अधिकाऱ्यांसमोर दिलेल्या जबाबानंतर या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं। गावातील एका तरुणासोबत असलेल्या प्रेमसंबंधांना विरोध करत पालकांनी आणि नातेवाईकांनी 28 डिसेंबर 2025 रोजी साखरपुड्याचे निमित्त सांगून तिची फसवणूक केली आणि बळजबरीने तिचा बालविवाह लावून दिला। विवाहानंतर सासरच्या घरात तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार तिच्यावर करण्यात आले। या छळाबाबत तिनं पालक आणि सासरच्या लोकांना सांगितलं, मात्र त्यांनी तिची तक्रार ऐकण्याऐवजी तिला गप्प राहण्यास धमकावलं। अखेर या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून तिने एका मित्राच्या मदतीनं सासरचं घर सोडलं। या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत भारतीय न्याय संहिता कलम 64-65 बलात्कार, 137(2) अपहरण, पोस्को कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केलाय। 12 जून रोजी पीडितेचे वडील, सासरे आणि एका मित्राला अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्यांना 15 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणातील फरार पती आणि बालविवाह लावून देणाऱ्या पुरोहितचा शोध सुरू असून पोलीस उपनिरीक्षक CG घोळवे पुढील तपास करतायत।